नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण आपल्यासाठी करूया. चला तर आजची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. आजची मोठी खुश खबर, सरकारचा मोठा निर्णय, पगार वाढ झाली लागू, महागाई भत्त्यात वाढ. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया. नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, संबंधित बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील पगार वाढीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती. आजच्या या खास व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत आगामी नवीन वर्षापूर्वी केंद्र सरकारकडून जाहीर केलेल्या महागाई भत्ता बद्दलचे ताजे अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणारे फायदे, डीए व डीआर वाढीचा सविस्तर गणना आणि सरकारची भूमिका आणि पुढील वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून होणाऱ्या महागाई भत्त्याच्या अपेक्षित बदलाबाबतचा सखोल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. अपेक्षित बदलाचा ताजा सखोल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया महत्त्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण. सर्वात मोठी बातमी म्हणजे केंद्र सरकारने जुलै 2025 पासूनचा महागाई भत्ता म्हणजे डीए मध्ये 3% वाढ जाहीर केली आहे. यामुळे डीए 55% वरून 58% वर गेला आहे. ही वाढ ताबडतोब लागू झाली असली तरी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना याचा प्रत्यक्ष फायदा ऑक्टोबर 2025 पासून मिळायला सुरुवात होईल आणि त्यामध्ये जुलै महिन्यापासूनचा थकबाकी रकमाचा देखील समावेश असेल. याचा परिणाम म्हणून जवळपास 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 60 ते 60 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार आहे. सध्या देशात महागाईचे प्रमाण वाढले आहे आणि सामान्य लोकांचा घर खर्च हाताबाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत हा 3% वाढीचा निर्णय निश्चितच मोठा दिलासा देणारा ठरतो. सर्वांचे लक्ष लागले आहे ते नवीन वर्षातील 1 जानेवारी 2026 च्या महागाई भत्ता वाढीच्या बाबतीत ताज्या विश्लेषणानुसार आणि CPIW च्या इंडेक्स नुसार च्या आकडेवारीवरून एक धक्कादायक गोष्ट समोर आली. ती म्हणजे पुढील डीए वाढ ही अत्यंत कमी म्हणजे अंदाजे फक्त 2% पर्यंत मर्यादित राहू शकते. गेल्या 7 वर्षाच्या तुलनेत ही सर्वात कमी वाढ मानली जात आहे आणि जाणार आहे, कारण याचे मागील काही वर्षांच्या महागाई भत्त्यांच्या दरात अपेक्षित वाढ झाला नाही. तसेच CPIW च्या इंडेक्स च्या माहितीच्या आधारे आकडा स्थिरतेकडे झुकला असलेला दिसतो. सरकारकडून ताबडतोब संकेत मिळालेले असून कर्मचाऱ्यांनी नवीन वर्षात मिळणारी वाढ अपेक्षेपेक्षा कमी होऊ शकते. त्यामुळे डीए वाढ कमी ठेवली जाते आणि तेव्हा सरकारचा आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होतो. पण दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या हातात कमी रक्कम गेल्याने बाजारात खर्च कमी होतो आणि त्यामुळे खरेदी घटण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारला दोन्ही गोष्टीवर समतोल ठेवावा लागतो. महागाई भत्त्याचा ताण आणि आर्थिक भार ह्या समतोल सरकार ठेवत असतात. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.